तर सुगरणींनो, श्रावण मास चालू झालेले आहेत आणि आज मी बघा काय बनवलं आहे. ह्या आहेत काकडीच्या पुऱ्या किंवा आमच्या कोकणामध्ये ज्याला म्हणतात वडे, गोड वडे. ते आज मी बनवले आहेत बघा. असे छानपैकी टम्म फुगले आहेत. तर हे असे वडे बनवले. कसे बनवले? काकडी किसून घेतली. आताशा मोठ्या काकड्या येतात बाजारामध्ये, त्या किसून घेतल्या. त्याच्यामध्ये मी घातलं गूळ आणि ते एकत्र शिजवून घेतलं. एक 7-8 मिनटं थंड केलं आणि परातीमध्ये गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि हळद आणि हा सगळं मिश्रण जे काकडीचं आणि गुळाचं होतं ते त्यात मिक्स केलं आणि त्याच पाण्यामध्ये पीठ मळलं आणि लाटल्या आणि थोडा वेळ भिजत तसंच ठेवलं आणि लाटून त्याचे वडे बनवले. कोकणात ज्याला गोड वडे म्हणतात. आता बघा गणपती जवळ येतात, गणपतीमध्ये सुद्धा बनवतात, गौरीसाठी बनवतात, असंही बनवतात. तर छानसा असा बघा हा गोड पदार्थ आज मी बनवला. आणि ह्या पहा हळदीच्या पानातल्या पातोळ्या त्या देखील बनवल्या आहेत. तर मंडळी, हॅपी श्रावण. तुम्ही अशा बनवून बघा आणि नक्की सांगा कशा लागतात त्या. गोड वडे आणि पातोळ्या दोन्ही गोडाचे पदार्थ.